साठविला हरी जिही हृदय मंदिरी, त्यांची सरली रझार झाला सफल व्यापार. हरी आला हाता मग कैची भय चिंता, त्यांची सरली रझार झाला सफल व्यापार. तुका म्हणे हरी काही उरोने दिवरी, त्यांची सरली रझार झाला सफल व्यापार. विठाला महायोग पीठे तटे भीमरथ्या, वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग. हो पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुकार. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया. बाबाजी सद्गुरु दास नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं, पूर्णब्रह्म परानन्दम् ईशमानन्दीवल्लभम्. सोपान सासवडी त्र्यंबक निवृत्ती, इंद्रायणी तिरी माऊली मनत्याती. वराड खानदेशी मुक्ताई नगराला, नमस्कार माझा मुक्ताई माऊलीला. आदिशक्ती मुक्ताबाई की मुक्ताबाई नमो. त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो. त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो. त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो. त्रिभुवन पावनी. आदत्र जननी देवाची. आदत्र जननी देवाची. आदत्र जननी देवाची. साबाई नाम त्रिभुवन पावनी.
लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर अनुरेणू मध्ये ब्रह्म व्यापिले लय उत्पत्ती समान माघ सप्तमी पुण्य दिवशी प्रगटला योगी महान प्रगटला योगी महान अनुरेणू मध्ये ब्रह्म व्यापिले लय उत्पत्ती समान माघ सप्तमी पुण्य दिवसी प्रगटला योगी प्रगटला योगी उष्ट्या पत्रावळी घेऊन भक्षण करीती भाताचे पण उष्ट्या पदरा वरी ठेवून भक्तन करती माताचे गण तेजस्वी ती कांतिमय तनु तेजस्वी ती कांतिमय तनु वाचे तपस्वी महान माघ सप्तमी पुण्य दिवसी प्रगटला योगी महान प्रगटला योगी महान हे अनुरेणू मध्ये ब्रह्म व्यापिले लय उत्पत्ती समान माघ सप्तमी पुण्य दिवसी प्रगटला योगी महान प्रगटला योगी महान संपाद्य ज्ञानंच विदाय भक्ती विलोकितो येन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं मस्तक हे पाया वरी हे पायावरी मस्तक हे पायावरी यावर करी संतांच्या यावर करी संतांच्या यावर करी संतांच्या मस्तक हे पायावरी यावर करी संतांच्या यावर करी संतांच्या यावर करी संतांच्या जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विठाल साठविला हरी जी हृदय मंदिरी त्यांची सरली एरझार झाला सफल व्यापार प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय वल्लोबा पुत्र असणारे जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा व तुम्हाला आम्हाला उपदेश करणारा अभंग तुमच्या सेवेसाठी घेतलेला आहे। प्रस्तुत अभंगात जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की भगवान परमात्म्याला आपल्या हृदयामध्ये साठवा आणि भगवान परमात्म्याला आपल्या हृदयामध्ये कशासाठी साठवायचंय तर त्यांची सरली एरझार झाला सफल व्यापार। आपल्याला जर आपली एरझाड संपवायची असेल तर भगवान परमात्म्याला आपल्या हृदयामध्ये साठवायचंय। फक्त हृदयामध्ये साठवायचं नाही तर हृदय मंदिरामध्ये साठवायचंय। मग महाराज आम्हाला समजलं की भगवान परमात्म्याला हृदयामध्ये साठवल्यानंतर आपली एरझाड संपते। मग तो भगवान परमात्मा आम्हाला प्राप्त झाला तर तो भगवान परमात्मा आम्हाला प्राप्त झाल्यामुळे आम्हाला काय प्राप्त होतं तर तो भगवान परमात्मा आपल्याला प्राप्त झाल्यामुळे आपली सगळी चिंता दूर होते। हरी आला आता मग कैची भय चिंता, आपल्याला कुठल्याच प्रकारचं भय राहत नाही
आणि कुठल्याच प्रकारची चिंता राहत नाही. मग महाराज आम्हाला समजलं की आमची एडझार संपते. एडझार म्हणजे काय तर जन्माला येणं आणि मरणं. पण आम्हाला आमच्या कर्मामुळे जन्माला यावंच लागेल. तेव्हा तुकोबाराय म्हणतात की तो भगवान परमात्मा तुमचं कर्म सुद्धा शिल्लक ठेवत नाही. तुका म्हणे हरी काही उरोने दिवरी, आणि तुमचं कर्म सुद्धा शिल्लक राहत नाही आणि त्यांची सरली एरझार झाला सफल व्यापार. विठाला विठाला. अभंग विवेचनाला सुरुवात करण्यापूर्वी वक्त्याचं आधी कर्तव्य म्हणजे परिहार देणे महत्वाचे आहे. परिहार का द्यावा? कारण तुम्हाला आम्हाला तर कार्यक्रम माहितीच आहे माझा, पण त्या संतांचं गुणगान व्हावं, हा सोहळा कशा निमित्त आहे ते आपल्याला कळावं, म्हणून परिहार द्यावा लागतो. विठाला विठाला. विठ्ठल आमचे ज्येष्ठ गुरुबंधू वैकुंठवासी हरिभक्तीपरायण अतुल महाराज आडशी आणि नामदेवरायांचे वंशज संत सोपान काका. विठ्ठल विठ्ठल. यांच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त हे 5वं वर्ष आहे. महाराज ही तिथी खूप भाग्यवान आहे की या संत महात्म्यांची पुण्यतिथी या तिथीला आली. गुरुवर्य सांगतात की त्या तिथीला ते महत्व कधी प्राप्त होतं? त्या तिथीला काही दिनविशेष असला म्हणजे महत्व प्राप्त होतं. महाराज 15 ऑगस्टला काय महत्व प्राप्त झालं? तर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, हे महत्व प्राप्त झालं. संतांचे समाधी सोहळे, संत कशासाठी येत असतात? तर संतांचं महत्व हे आपल्याला त्या पुण्यतिथीच्या दिवशी त्यांचं गुणगान करावं लागतं. त्यामुळे काय होतं तर संतांचं महत्व तर वाढतंच. संतांचं महत्व वाढण्याचा प्रश्नच नाही, कारण त्यांचं महत्व, संतच खूप मोठ्या पदावर गेलेले आहेत. पण आपल्याला काहीतरी पुण्य प्राप्त व्हावं, त्यासाठी संतांची पुण्यतिथी साजरी केली पाहिजे. विठ्ठल. आणि असं असणारं 5वं पुण्यस्मरण, या पुण्यस्मरणानिमित्त दरवर्षी आपली भागवत कथा असते. पण महाराज काय झालं माहिती आहे का, आपण आता भागवत कथा सुद्धा खूप ऐकलेल्या आहेत. असं नाही की भागवत कथा बंद व्हाव्या, पण आपल्याला भागवत कथेबरोबर संतांचं चरित्र सुद्धा कळलं पाहिजे. तुकोबारायांचं, ज्ञानोबारायांचं चरित्र कळलं पाहिजे. महाराज आपण भगवंताचा अनुवाद करतो, भगवंताचं गुणगान गातो, पण आपण जर ज्ञानोबारायांचं, तुकोबारायांचं गुणगान केलं तर भगवान परमात्म्याला सुद्धा ते गुणगान आवडतं. महाराज तेही प्राणा परवते आवडती मद निरुते, जे भक्त चरित्रा ते प्रशंसिती. म्हणून माऊली ज्ञानोबारायांचं चरित्र आमचे ज्येष्ठ गुरुबंधू विद्वत रत्न, फक्त विद्वत रत्न म्हणजे फक्त कीर्तनकार नव्हे, तर निष्ठापूर्वक वारकरी कीर्तनकार. विठ्ठल. आम्ही जेव्हा सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये पहिल्या वर्षाला होतो, तेव्हा महाराज सुद्धा आमच्या सोबत होते. महाराजांचा सहवास तेव्हा मला काही एवढा नव्हता, पण अतुल महाराजांमुळे महाराजांचा सहवास मला प्राप्त झाला आणि महाराजांची महती सुद्धा समजली. महाराज असे मोठे व्यक्तिमत्व आहेत की त्यांनी मोठमोठ्या संत महात्म्यांची सेवा केलेली आहे. गुरुवर्य पुरुषोत्तम बाबा असतील, गुरुवर्य बंडा तात्या कराळकर असतील, भीष्माचार्य, वैकुंठवासी भीष्माचार्य वक्ते बाबानंतर खरी वारकऱ्यांची तोफ कोणी असेल तर ते बंडा तात्या आहेत. विठ्ठल विठ्ठल. अशा संत महात्म्यांचं सानिध्य प्राप्त झालेले महात्मे आणि त्यांच्या मुखातून आपण विश्वमाऊली ज्ञानोबारायांचं चरित्र ऐकतोय. महाराज आपण खूप भाग्यवान आहात. मी तर म्हणतो आपल्याला जर काही शेतीचे काम असतील तर ते थोडे बाजूला ठेवा, पण 8 दिवस ज्ञानोबारायांचं चरित्र ऐका. महाराज अहो, ज्या ज्ञानोबारायांच्या रायांसाठी भगवान परमात्मा पंढरीहून आळंदीला आला आणि आपण आपल्या घरून इथं मंडपात येऊ शकत नाही. महाराज काम का आपल्याला, संसार तर मरेपर्यंत आपला संसार आहे. कोणाचा संसार पूर्ण झाला हो? रावणाचा पूर्ण झाला आणि संसार. सोन्याची लंका होती आणि आपल्या तो किती सोनं आहे, किती सोनं आहे आपल्या तो. माले बाबा किती सोनं आहे. मी काही मागत नाही तुम्हाला. अशा संतांचं आपण चरित्र ऐकत आहात. कीर्तना करता उपस्थित असणारे किती ग्रह आहेत? 9 ग्रह. आणि त्या 9 ग्रहापैकी एक कोणता, 10वा ग्रह कोणता आहे? वा वा. पण ग्रहमान काही काहीचे ठीक नसतात. म्हणजे ग्रह लागणं हे काही योग्य नाही, पण हा ग्रह असा आहे, हा लागला म्हणजे
सार्थकता होते महाराज. असे असणारे भगवत भक्त ज्यांची कथा आपण मागच्या वर्षी भगवत कथा ऐकली, असे आमचे ज्येष्ठ गुरुबंधू श्री गोपाल महाराज अवकाळे. ते बोटानं इशारा करून राहिले, पण शेवटच्या दिवशी सांगू म्हणा. तसेच कीर्तना करता महाराज, कीर्तनाचं असं झालेलं आहे की कीर्तनात आज दोन्ही तोफाच आहे महाराज. बरोबर आहे ना महाराज? गायनाची तोफ असणारे आमचे जगदीश महाराज, टाळ्या वाजू महाराज. आणि ज्यांच्या नावामध्येच महाराज गायनाचं, गायन कशाला म्हणतात ते त्यांच्या नावामध्येच आहे, मास्कर आडनावात. तुम्हाला समजलं असेल. असे असणारे आमचे लक्ष्मण महाराज मास्कर. मृदंगावरती आमचे शिवभाऊ, म्हणजे आमच्या दोघांचं शेत जवळच आहे महाराज, फक्त नदी आळवी आहे. असे असणारे आमचे नितेश महाराज भाकरे. ते तर वडील जे जे करती तया नाम धर्म ठेवती. वडिलांप्रमाणे आचरण महाराज. आताच्या काळ, ह्या जर काळ सांगितला ना महाराज, सकाराम महाराज आमच्याकडे सांगतो, आमच्याकडचंच काही जुने मंडळी आणि नवीन मंडळी यांचा मेळ थोडासा, म्हणजे आमच्या गावात सांगतो बरं, आमच्या थोडासा परिसरात 1-2 व्यक्ती असे आहेत. पण महाराज सकाराम महाराजांना मी 5 वर्षापासून बघतोय. आले म्हणजे आपल्याला आदरपूर्वक, कधी महाराजांनी नाहीतर एखादा व्यक्ती असला तर काय या पोरासोराचं काय लावलंय, पण आम्हाला सुद्धा सांभाळून घेणारे आमचे मार्गदर्शक सद्गुरू सकाराम महाराज सुद्धा आहेत. विठाल विठाल. महाराज सप्ताह ठेवला, आम्ही मंडळी सुद्धा आलो, पण कीर्तना करता टाळकरीच नसते तर काय कीर्तनाची शोभा आली असती. म्हणून आपल्या गावातील टाळकऱ्यांसाठी सुद्धा एक टाळी वाजवा. आणि महाराज तुम्ही खूप भाग्यवान आहात. जरी आपल्यातून अतुल महाराज निघून गेले असतील तरी अतुल महाराजांची कमी पुरी करणारे आमचे भागवत महाराज हे आता आपल्या गावातील परमार्थ पुढे ठेवणारे आहेत. म्हणून महाराजांसाठी सुद्धा एकदा टाळी वाजवा. आता कोण राहिलं? हा, साऊंड वाले महाराज दुबईहून आले का महाराज? एकदा साऊंडवाल्या काकासाठी टाळी वाजवा. साऊंड तर महाराज भरपूर आहेत, साऊंड तर भरपूर आहे, पण असा साऊंड कमी सामानात जास्त आवाज. नाही तर काही लोकांचं सामान खूप असते महाराज, पण आवाज काहीच नसतो. आता कोण राहिलं? तुम्ही म्हणसाल महाराज आम्हीच नसतो आलो, तुम्ही कीर्तन कोणाला सांगितलं असतं? तुम्ही तर बाबा बबू, तुम्ही महिषाची आहे मूर्ती, महेशाची आहे मूर्ती. वक्ता तो वक्ताची नव्हे, श्रोते नवीन. श्रोते नसले तर वक्त्याने काय सांगावं. म्हणून एकदा तुमच्यासाठी तुम्हीच टाळ्या वाजवा. विठाला विठाला. प्रस्तुत अभंगात जगद्गुरु तुकोबाराय तुम्हाला आम्हाला उपदेश करतात. महाराज संत महात्मे कशासाठी आले तर संत महात्मे उपदेश करण्यासाठी झालेले आहे. 3 प्रकारचं चरित्र सांगितलेलं आहे. एक भौतिक चरित्र, एक दैविक चरित्र आणि एक आध्यात्मिक चरित्र. भौतिक चरित्र म्हणजे काय तर भौतिक चरित्र म्हणजे महापुरुषांचं चरित्र. आपण फक्त शिवाजी महाराज की जय म्हणतो, पण सर्वात महत्वाचं म्हणजे छत्रपती शिवरायांचं चरित्र आपण वाचलं पाहिजे. छत्रपती शिवरायांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला बाळा? वा वा, माहिती आहे आपल्याला. संतांचा इतिहास, महापुरुषांचा इतिहास कळला पाहिजे. आपल्याला छत्रपती शिवराय समजले पाहिजे. दुसरे असणारे छत्रपती संभाजी महाराज समजले पाहिजे. 22व्या वर्षी दुसरे छत्रपती झाले आणि 32व्या वर्षी जगाचा निरोप घेतला महाराज. फक्त किती वर्ष जगले? 9 वर्ष जगले. आणि 9 वर्षामध्ये 150-200 लढाया हे संभाजी महाराजांनी केल्या. हे आपल्याला कधी कळेल तर संत महात्म्यांचं, महापुरुषांचं चरित्र वाचल्यानंतर कळेल. राणी लक्ष्मीबाई, सावरकर, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग यांनी देशासाठी प्राण दिले महाराज. आणि आपल्याला दुसरे महापुरुष समजले पाहिजे, ते म्हणजे सीमेवर लढणारे जवान. त्यांचं खूप योगदान आहे महाराज आपल्यासाठी. ते घरदार सोडून गेलेले आहेत म्हणून आपण आपल्या घरामध्ये सुरक्षित आहोत. अहो, आपण जेवत असताना आपला घास घशामध्ये अटकावा तेव्हा त्या महापुरुषांची, जवानांची आपल्याला आठवण झाली पाहिजे महाराज. समोरून जर जवान जात असेल तर त्याला आपण सॅल्यूट नक्की मारला पाहिजे. कारण महाराज
हतो वा प्राप्स्यसी स्वर्गम जित्वा वा भोक्षसे महिम. जर लढाई करत असताना तो वीर जर मरण पावला तर त्याला स्वर्ग प्राप्ती होते, आणि त्याने जर जिंकला तर त्याला त्या राज्याची प्राप्ती होते. नाहीतर मग एखादा आपण लढायला गेलो, आपल्या एका हातात तलवार दिली आणि एका हातात ढाल दिली, आणि आपण म्हटलं आता लढा, तर तो म्हणतो माझ्या एका हातात तलवार आहे, आता एका हातात ढाल आहे, मी लढू कसा. विठ्ठल 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 तुका म्हणे शूर दोही पक्षी भला, मरता मुक्त झाला मान पावा. मरता मुक्त झाला मान पावा. तुका म्हणे शूर दोन्ही पक्षी भल पक्षी झाले मानवी गेला. मरता मुक्त झाला तुका म्हणे शूर दोही पक्षी भला, बढता मुक्त झाला मान पावे. म्हणून नपुसकाच्या हाती शस्त्र देऊन उपयोग नाही महाराज, शूरवीराच्या हातात शस्त्र शोभून दिसतात. शूरवीर कोणाला म्हणावं? स्वधर्मो निधनोश्रेय परधर्मो भयावह. आपला जो धर्म आहे तो धर्म आपण कधीच सोडला नाही पाहिजे. जरी आपल्याला मरण आलं तरी आपण आपला धर्म सोडू नये. नाहीतर दुसऱ्याच्या धर्माचं आचरण जर आपण करू लागलो, आमच्याकडे येतात ना लोक सैलानी बाबाला. अहो आपले एवढे दैवत असल्यावर आपण जर दुसऱ्या धर्माचं जर आचरण करू लागलं तर योग्य नाही. स्वधर्मो निधन श्रेय परधर्मो भयावह. विठ्ठल म्हणून महापुरुषांचं चरित्र वाचलं पाहिजे. दुसरं आहे दैवी चरित्र. दैवी चरित्र महाराज म्हणजे भगवान परमात्म्याचं चरित्र, प्रभू रामचंद्रांचं चरित्र. दुर्जनाचा येणे करुणी संहार, पूर्ण अवतार रामकृष्ण. प्रभू रामचंद्रांचं चरित्र जे आहे ते आचरणीय आहे, आणि भगवान कृष्णांचं चरित्र उच्चारणीय आहे. विठ्ठल जर एखाद्याने म्हटलं की भगवान श्रीकृष्णाने 16,108 केल्या, आम्ही 1-2 करतो. अरे बाबा, एकच सांभाळून बघा. आणि एखाद्याने म्हटलं आम्ही भगवान श्रीकृष्णाने 16,108 केल्या, मग भगवान श्रीकृष्णाने पुतनेचं दूध सुद्धा प्राशन केलं आणि विष सुद्धा प्राशन केलं. त्याला आधी विषयाची एक बाटली आणून द्यायची. बाबा रे, आधी हे विष पचून दाखव आणि मग 16,108 पैकी 2 बायका कर. बरोबर आहे ना? म्हणून भगवान कृष्णाचं जे चरित्र आहे ते उच्चारणीय आहे, आणि प्रभू रामचंद्राचं चरित्र हे आचरणीय आहे. पिता बनावं महाराज प्रभू रामचंद्रासारखं, पती बनावं प्रभू रामचंद्रासारखं, पुत्र असावा प्रभू रामचंद्रासारखा. अहो एवढंच काय, शत्रू असावा प्रभू रामचंद्रासारखा. विठ्ठल म्हणून भगवंतानं अनंत अवतार घेतले, आणि त्या अवतारापैकी राम आणि कृष्ण अवतार जो आहे त्यातलं प्रभू रामचंद्राचं चरित्र आचरणीय आहे. आणि तिसरं चरित्र जे आहे महाराज ते आध्यात्मिक चरित्र, ते म्हणजे संत महात्म्यांचं चरित्र. विठ्ठल संत महात्मे तुम्हाला आम्हाला उपदेश करतात. अहो संत कशा प्रकारे असतात? पायी काटा नेहते तेची व्यथा जीवी उमटे, तैसा पोळे संकटे पुढिलाची. शेतामध्ये जात असताना आपल्या पायामध्ये जर काटा मुडला महाराज तर अश्रू कुठून येत आहो? डोळ्यातून अश्रू येतात. मला सांगा, काटा तर पायामध्ये बुडलेला आहे, मग डोळ्यातून अश्रू येण्याचं कारण काय? अहो तेच उदाहरण संत महात्म्यांसाठी आहे महाराज. तुम्हाला आम्हाला जर दुःख झालं तर संत महात्म्यांना सुद्धा दुःख होतं. तुम्ही आम्ही जर व्यथित असलो तर संत महात्मे सुद्धा व्यथित होतात. अहो ज्याप्रमाणे एखादी नदी वाहत आहे, आणि ती नदी वाहत असताना मध्ये जर एखादा खड्डा आला तर ती नदी असं म्हणत नाही की या खड्ड्याला सोडून द्यावा आणि बाजूला निघून जावं. तो पूर्ण खड्डा भरल्याशिवाय ती नदी समोर जात नाही. त्याप्रमाणे संत महात्मे तुमचा आमचा उद्धार केल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही महाराज. कारण संत महात्मे कशासाठी आले? विठ्ठल शोधोनी आले संत हिताहिता
महात्मे कशासाठी आले? संत महात्म्यांचा अवतार तुमच्या आमच्यासाठी महाराज. या पृथ्वी तलावर 3 लोक येत असतात. एक म्हणजे तुम्ही आम्ही येत असतो. तुम्ही आम्ही कशासाठी येतो? अगा कर्मी जे उरावे ते ती सुखदुःखी फळावे तया ते भोगावया यावे देहा एका. आपल्या कर्माची जी फळं आहेत सुख आणि दुःख भोगण्याकरता आपल्याला यावंच लागतं महाराज. प्रत्येकाला वाटलं की आपल्याला काय प्राप्त झालं पाहिजे? दुःख, बरोबर आहे ना? काय वाटते प्रत्येकाला काय प्राप्त झालं पाहिजे? सुख. दुःख तर कोणी म्हणतच नाही महाराज. पण कुंती मातेने सुद्धा दुःख मागितलं. दुख में सुमिरन सब कोई करे, सुख में करे ना कोई. सुख में सुमिरन करे तो दुख काहे का होय कबीरा, दुख काहे का होय. हो, भगवान परमात्म्याचं आपण दुःखामध्ये सुमिरन करतो, पण आपण जर सुखामध्ये सुमिरन केलं तर दुःखामध्ये सुमिरन आणि सुखामध्ये सुमिरन आणि भगवंताचं सुमिरन करत असताना दुःख कधी आलं आणि सुख कधी आलं आपल्याला कळणार सुद्धा नाही महाराज. आणि आपल्याला वाटत असेल आपल्या जीवनातलं दुःख जावं तर संत महात्म्यांना शरण जावं महाराज. संत महात्मे तुमचं आमचं सुख आपल्याला प्राप्त करून देणार आहेत आणि दुःख दूर करणार आहेत. कारण प्रत्येकाला त्याचीच इच्छा आहे महाराज. म्हणून आपल्याला यावंच लागतं. आपली इच्छा असो किंवा नसो. आपण जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. देह कष्टभीती तुम्हाला आम्हाला इच्छा असो किंवा नसो यावंच लागतं आणि भगवान परमात्म्याला बोलवावं लागतं. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अद्भुतान धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. भगवंताला बोलवावं लागतं महाराज. भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी. भगवंताला बोलवावं लागतं आणि संत महात्मे स्वतःहून येत असतात महाराज. कशासाठी येत असतात संत महाराजांनी सांगितलं, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी बुडत हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या. संत महात्म्यांना तुमचा आमचा कळवळा आहे म्हणून तुमच्या आमच्या उद्धारासाठी येत असतात. मग महाराज भगवान परमात्मा आणि संत महात्मे यांच्यामध्ये काही भेद आहे का? हो, भगवान परमात्मा आणि संत महात्मे एकच आहेत. भगवान परमात्मा अवताराला येतो तेव्हा भगवान परमात्म्यामुळे भक्तिमय वातावरण निर्माण झालेलं असतं. पण त्या भक्तीचा आनंद भगवान परमात्मा जेव्हा भगवान परमात्मा आहे तेव्हा घेता येत नाही. जर एखाद्या माणसाच्या शेतामध्ये मजूर असले आणि तो जर फक्त मालकासारखा उभा राहिला तर त्याला त्या कामाचा आनंद समजेल का? कामामध्ये आनंद नाही म्हणा, पण त्याच्या शेतातलंच काम आहे की नाही. पण तो जर त्या मजुरासोबत काम करू लागला तर त्याला त्या कामाचा काय कळेल? आनंद कळेल. म्हणून भगवान परमात्म्याला तो आनंद प्राप्त व्हावा म्हणून भगवान परमात्मा सुद्धा संतांचा अवतार घेता. हो, माझे निवृत्तीनाथ दादा कशाचा अवतार आहे? सदा शिवाचा अवतार,
रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही तुझ्या भानुदासाची कुडी महाविष्णूचा अवतार आदिशक्ती मुक्ताबाई दासी जनी लागे पाही ब्रह्म सोपान तो झाला भक्ता आनंद वर्तला म्हणून त्या भक्ती प्रेमाचं सुख घेण्याकरता भगवान परमात्मा संतांच्या रूपाने येत असतो म्हणून संत महात्म्यांची पुण्यतिथी साजरी होते संत महात्मे तुमच्या आमच्या हितासाठी येत असतात मग संत महात्म्यांची अपेक्षा आहे का मला संत महात्म्यांना कोणत्याच प्रकारची इच्छा नसते अहो ज्या छत्रपती शिवरायांनी तुकोबारायांना नजराणा पाठवावा आणि तुकोबारायांनी म्हणावं आम्हा घरी धन शब्दाची रत्ने शब्दाशीच शस्त्रे यज्ञ करू शब्दची आमुच्या जीवाचे जीवन शब्द वाटू धन जन लोका आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी तुमचे रवित्त धन ते मद मृत्तिके समान अहो संत महात्मे तुमच्या आमच्यासाठी कष्ट सहन करतात महाराज अहो तुमचा आमचा वर्तमान चांगला जावा म्हणून संत महात्म्यांचा जो भूतकाळ आहे तो आपण जगला पाहिजे जर आपल्या वर्तमानामध्ये आपण संत महात्म्यांचा भूतकाळ जर आठवला महाराज तर संत महात्म्यांचा जो वर्तमान आहे तो आपला भविष्य झाल्याशिवाय राहणार नाही विठ्ठल म्हणून संत महात्मे तुमच्या आमच्या हितासाठी आलेले आहेत संत महात्मे तुम्हाला आम्हाला उपदेश करतात की बाबा रे त्या भगवान परमात्म्याला आपल्या हृदयामध्ये साठवा आपल्या हृदयामध्ये साठवा मग महाराज त्या भगवान परमात्म्याला आपल्या हृदयामध्ये कसं काय साठवावं आम्ही जर विचारसागर ऐकतो आम्ही खूप मोठे ग्रंथ ऐकलेले आहेत संत महात्म्यांच्या मुखातून आम्ही ऐकलेलं आहे की तो भगवान परमात्मा खूप मोठा आहे त्या भगवान परमात्म्याला कसं काय साठवावं तो भगवान परमात्मा तर व्यापक आहे आणि आमच्या हृदयामध्ये तो भगवान परमात्मा कसा काय साठवला जाईल त्या भगवान परमात्म्याला कसं काय आमच्या हृदयामध्ये साठवता येईल दुसरा मुद्दा असा आहे की तो भगवान परमात्मा एवढा मोठा आणि आमचं हृदय केवढं छोटंसं हृदय आम्ही ऐकलेलं आहे की मोठी जी वस्तू आहे त्या वस्तूमध्ये लहान वस्तू साठवल्या जाऊ शकते पण इथं ज्याला साठवायचं तो आहे मोठा आणि ज्याच्या साठवायचं ते आहे लहान मग हे कसं काय साठवायचं आणि महाराज तुम्ही सांगता की हृदय मंदिरात साठवा आम्ही फक्त हृदय ऐकलेलं आहे मग आमचं हृदय मंदिर कधी होईल आणि तो भगवान परमात्म्याला हृदयामध्येच का साठवावं दुसऱ्या ठिकाणी साठवता येत नाही का आणि त्या भगवान परमात्म्याला कोणी आपल्या हृदयामध्ये साठवलं त्याची उदाहरणं सुद्धा आम्हाला सांगा विठ्ठल भगवान परमात्मा व्यापक आहे महाराज त्या भगवान परमात्म्याला आपण विचारू की भगवान परमात्मा तुम्ही कुठे राहता सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो मतस्मृती ज्ञानम अपोहनंच ईश्वर सर्वभूतानां हृदयेर्षेर्जुन तिष्ठति ब्राह्मय सर्वभूतानि यंत्रारूढानि माया एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे अशी जी बुद्धी स्फुरे अर्निशी वस्तू मी का तो भगवान परमात्मा तर हृदयामध्येच राहतो मग त्याला साठवायला का सांगतात भगवान परमात्मा आपल्या हृदयामध्येच आहे पण ज्याप्रमाणे महाराज एखादा आरसा असावा आणि त्या आरशावर धूळ बसलेली असावी जर आरशावर धूळ असली तर आपल्याला आपला चेहरा स्पष्ट दिसेल का दिसणार नाही आणि ती धूळ जर आपण बाजूला गेली तर आपल्याला स्पष्ट दिसेल तसा भगवान परमात्मा तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या हृदयात आहे पण आपल्या हृदयावर काय चढलेला आहे जंग चढलेला आहे आणि संत महात्म्यांचं हृदय स्वच्छ आहे महाराज म्हणून त्यांनी त्या भगवान परमात्म्याला हृदयामध्ये साठवलं महाराज आम्हाला हृदयामध्ये कसं काय साठवता येईल अहो जसा भगवान परमात्मा आत आहे तसा बाहेर सुद्धा आहे विठ्ठल आत हरी बाहेर हरी हो आत हरी बाहेर हरी आत हरी बाहेर हरी आत हरी बाहेर हरी हरी को दिले हरी हरी को दिले हरी बोलिले हरी हरी बोलिले हरी ने घरी को दिले हरी ने घरी को दिले हरी बोलिले हरी ने हरी बोलिले हरी ने कामा घातला धीराज ओ हरी ने कामा घातला धीराज ओ हरी
सुद्धा हरी आहे आणि बाहेर सुद्धा हरी. कया विन उरला ऐसा नाही तृणांकुर हो. प्रत्येक ठिकाणी भगवान परमात्मा आहे. मग त्या भगवान परमात्म्याला हृदयामध्ये कसे साठवावं महाराजांनी? तर तो भगवान परमात्मा हृदयामध्ये येतो महाराज. कशामुळे येतो? तर आपल्या भक्तीच्या जोरावर येतो, आपल्या नामस्मरणाच्या जोरावर येतो. तुमचं आमचं नामस्मरण कसं असते? आपण म्हटलं विठ्ठल 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 विठ्ठल, भजना कीर्तनामध्ये सुद्धा आपण विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही. एखाद्या एक आजी, आम्ही कीर्तनाला गेलो महाराज, विठ्ठल विठ्ठल म्हणा विठ्ठल विठ्ठल म्हणा मी म्हणतो, पण आजी काही म्हणत नव्हती. मला वाटलं आजीला बोलता येत नसेल. मग कीर्तन वगैरे झालं, आजी पाया लागायला आली. आजीला म्हटलं, आजी तुम्ही विठ्ठल विठ्ठल का बरं म्हटलं नाही? ती आजी लगेच लाजायला लागली महाराज. म्हटलं आजी त्यात लाजण्यासारखं काय? मी फक्त विचारलं विठ्ठल विठ्ठल का म्हणत नाही. ती आजी म्हटली की माझ्या त्या पतीचं नाव विठ्ठल आहे, मी आता विठ्ठल विठ्ठल कसं म्हणा? म्हटलं आजी तू गरजाला या काळातली आहे, आता सध्याच्या चालू काळातली असते तर मी, आता चालू काळातली आजी असते तर मी विचारलं असतं, आजी विठ्ठल विठ्ठल का बरं म्हणत नाही? ती आजी म्हणते मी फक्त कीर्तनात विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही, घरी विठ्ठल विठ्ठलच करतो. विठ्ठल म्हणजे भगवंताचं नामस्मरण आपल्या मुखामध्ये येण्यासाठी काय पाहिजे महाराज? जन्मभरी ज्याची असेल पुण्याई, तया मुखी येई हरीचे नाम. जन्मभरी ज्याची असेल पुण्याई, जन्म जन्मांतरी असेल पुण्य सामग्री, तरीच नाम जीवाग्री येईल. भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन पूजन. त्याची वाट पाहे रघुनंदन, त्याची वाट पाहे रघुनंदन, रघुनंदन. भाग्यवंत घरी भजन पूजन, भजन पूजन, भजन पूजन. त्याची वाट पाहे रघुनंदन, त्याची वाट पाहे रघुनंदन, गुरुनंदन. भाग्यवंत घरी भजन पूजन, भजन पूजन, भजन भजन. जन्म जन्मांतरी असेल पुण्य सामग्री, तयाची मुखी विठ्ठल तरीच नाम जीवाग्री येईल श्रीरामाचे. काही लोक म्हणतात की आम्ही जय श्रीराम म्हणणार नाही, आम्ही जय श्रीराम म्हणणार नाही. तुम्ही काय म्हणसाल महाराज? तुमचं काही पुण्य असेल तर तुमच्या मुखातून जय श्रीराम येईल ना. आता तुम्ही विचारतो करा की तुम्हाला जय श्रीराम म्हणायचंय की नाही म्हणायचंय. विठाला म्हणून संत महात्म्यांचं तसं नव्हतं महाराज. संत महात्मे अखंड चिंतन करत होते. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे, गोविंद आसनी गोविंद शयनी, गोविंद त्या मनी बैसला असे, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला असे. रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळे दैवत, झोपेत सुद्धा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. जागृती स्वप्न सुषुप्ती तिन्ही अवस्थेमध्ये सुद्धा भगवंताचं चिंतन चालू असतं महाराज. तेच संत महात्मे आहे. आमचे वैकुंठवासी अतुल महाराज सुद्धा अखंड भगवंताचं चिंतन करत होते महाराज. कारण आम्ही स्वतः आळंदीला सोबत असताना महाराजांचा दिनक्रम चालू राहायचा. सकाळी उठल्यानंतर महाराज प्रदक्षिणा, स्नान, तिथून आल्यानंतर देवपूजा, नंतर डॉक्टर बाबांकडे पाठाला जायचं. पाठाला आल्यानंतर मधुकिरी खायची आणि आपल्या रूम मध्ये जाऊन नामस्मरण करायचं. कधी महाराजांनी अशा बसलो आणि चांडाळ चौकट्या गप्पा मारल्या कधीच नाही. एखाद्या वेळेस काही समजा आमचा विषय जरी निघाला तरी आध्यात्मिकच विषय महाराज बोलत होते. म्हणून संत महात्मे जे असतात ते अखंड चिंतन करत असतात. आणि जेव्हा संत महात्मे असतात महाराज, तेव्हा आपल्याला त्यांची महती कळत नाही.
अहो ज्ञानोबारायांचं चरित्र आहे का तुकोबारायांचं चरित्र आहे का? किती त्रास झाला हो. तुकोबारायांना किती त्रास झाला. गावचा पाटील कोपला महाराज तुकोबारायावर. कोपला पाटीला गावाची लोक कोपला पाटीला गावाची लोक कोपला पाटीला गावातील लोक कोपला पाटीला गावातील लोक आता मग भीक कोण घाली आता मग भीक कोण घाली कोपला पाटीला गावाची लोक कोपला पाटीला गावाची लोक कोपला पाटीला गावातील लोक कोपला पाटीला गावातील लोक कोपला पाटील गावचे हे लोक आता मज भीक कोण आहे. ज्ञानोबारायांना किती त्रास झाला महाराज. किती त्रास झाला ज्ञानोबारायांना. महाराजांनी आज सांगितलं सुंदर कथेमध्ये. कथेमध्ये महाराजांनी दृष्टांत सांगितला की जे ब्राह्मण मंडळी होती पूर्वीच्या ब्राह्मण मंडळींनी ज्ञानोबारायांना त्रास दिला आणि तीच ब्राह्मण मंडळी आता ज्ञानोबारायांची पूजा करत आहेत. ज्ञानोबारायांच्या समाधीच्या दर्शनासाठी रांगेमध्ये उभे आहेत. कशासाठी तर ज्ञानोबारायांचा अभिषेक व्हावा आणि ज्ञानोबारायांपासून आपल्याला काहीतरी प्राप्त व्हावं. अहो संत त्यांनाच म्हणतात की ज्यांनी त्रास देऊन सुद्धा त्यांना सुद्धा काय दिलं. त्यांना सुद्धा योग्य वर दिला महाराज. त्यांनाच संत महात्मे म्हणतात. आपण पारिखे नाही तेथे हा आपला तो परका असं संत महात्म्यांकडे नाही महाराज. जो खांडावया घाव घाली का लावणी जयाने केली दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा. अहो ज्या वृक्षाच्या दांड्यानेच ज्या वृक्षावर घाव घातला जातो महाराज तरी सुद्धा संत महात्म्यांना दुःख होत नाही. संत महात्म्यांना समाजाने त्रास दिला तरी जरी दिला तरी समाजाचा उद्धार संत महात्मे करत असतात. अशा संत महात्म्यांनी भगवान परमात्म्याला आपल्या हृदयामध्ये साठवावं आणि आपल्या हृदयाला काय करावं मंदिर करावं आणि भगवान परमात्म्याला हृदयामध्ये साठवावं. ते जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात साठ विला हरी साठ विला हो साठ विला हरी 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 हे साठ विला हरी साठ विला हो साठ विला हरी 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 हृदया मंदिरी हृदया मंदिरी हृदया मंदिरी हृदय मंदिरी त्याचे धरलिये धार त्याचे धरलिये धाहो त्याची धरलिये धार त्याचे
साठविला हरी जिही हृदय मंदिर. तुम्ही म्हणाल की महाराज आम्ही हरीला का साठवावं, आम्ही कोणाला साठवू? बोला महिला मंडळी, हरीला साठवायचं की हराला साठवायचं? आता तेच वार आहे महाराज. अहो हरीला साठवा की हराला साठवा एकच आहे. भेद काशी नाटेक विलांटीचा, हरिहरा भेद नाही नका करू वाद. नाही तर मग भगवान शंकराच्या अंगावर रोज पाणी टाकणं चालूच आहे आणि विठ्ठलाच्या मंदिरातून जर समोरून गेलं तर दर्शन सुद्धा करणार नाही. याला कोणती भक्ती म्हणतात महाराज? याला दांभिक भक्ती म्हणतात. अहो देवामध्ये कुठल्याच प्रकारचा भेद नाही. हरी आणि हर हे एकच आहे. प्रभू रामचंद्रांनी भगवान शंकरांचं पूजन करावं, भगवान शंकराची आराधना करावी आणि भगवान शंकरांनी प्रभू रामचंद्राचं स्मरण करावं महाराज. म्हणून संत महात्मे सांगून जातात की हरी आणि हरामध्ये भेद करू नका. साठविला हरी जिही हृदय मंदिरी. महाराज आमचं हृदय मंदिर केव्हा होईल? मंदिर कशाला म्हणतात? तर जे पवित्र ठिकाण आहे त्याला मंदिर म्हणतात. जर आपल्या गावात मंदिर असेल आणि ते जर वसान पडलेलं असेल तर त्याला मंदिर म्हणता येणार नाही. म्हणून गावामधलं मंदिर जे आहे ते पवित्र असतं, त्याप्रमाणे आपलं हृदय सुद्धा पवित्र झालं पाहिजे. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, येऊनी गोपाळ राहे तेथे. मग ते चित्त कसं निर्माण करावं? विठाल विठाल आपलं हृदय मंदिर बनवावं. आपल्याला हा देह प्राप्त झालेला आहे महाराज. हा सहजासहजी देह प्राप्त झालेला नाही. एकले न कंठेच येऊन या येणे केली निर्माण हो कौदाई भुवने. मग भगवंताला कर्मच नव्हतं महाराज आणि भगवंताने काय केलं? पशुयोनी निर्माण केली. ऐशे जाणावया निज रूपाते पूर्वी येणे स्त्री अनंते निज मायेची निहाते केली बहुत शरीरे. एकी केली खेचरे एकी केली भूचरे एकी केली जरचरे चरे अचरे ती एकी. पण ते पशु होते महाराज, ते भगवंताचं नामस्मरण करत नव्हते. पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगिती काय एक उपजता मृती अंध बहिर होती पांगुळ मुखी. मग भगवंताला वाईट वाटायला लागलं की आपण ही पशुनी निर्माण केली पण आपलं नामस्मरण करत नाही. ऐशी देखोनी सृष्टी ते सुख न वाटे ती देवाते मग मानवी प्रकृती ते आदरे बहुत निर्मिती. आहार निद्रा भय मैथुन सर्व योनीची समसमान परी मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण सर्वता. या देहामध्येच महाराज आपल्याला भगवंत स्वरूप सुद्धा प्राप्त होऊ शकतो. देवची होऊनी म्हणती ते होती तरी का चित्ती न धरावे. म्हणून आपल्याला हा देह प्राप्त झाला. पावोनी मनुष्य पण जो न साधी ब्रह्मज्ञान तो लांडा गदर्भदान पुच्छे विनदोपाई. समजलं का तुम्हाला? आपल्याला मनुष्य देह प्राप्त झाला पण त्या देहाचं महत्व जर आपल्याला कळलं नाही तर आपण कोण आहोत? बिना शेपटीचे गाढव. असं मी नाही म्हणत तर नाथ महाराज म्हणते. म्हणून आपल्याला हा देह प्राप्त झालेला आहे. जे ज्याच्यासाठी प्राप्त झालं महाराज ते आपण केलं पाहिजे. जेव्हा गर्भवासामध्ये आपल्याला दुःख यातना होत होत्या तेव्हा आपण भगवंताचं चिंतन करत होतो. एक वेळ करी या दुःख एक वेळ करी या दुखावे गळे. 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 दुरितांचे जाळे उगवले
गर्भवासामध्ये आपल्याला यातना होत्या महाराज. विष्टा लेप तोही कडे नाकी तोंडी कुर्मी किडे. काय सांगू गर्भीची यातना मद भोगिता नारायणा मांस मळमूत्र दाना तुझ क्षणोक्षणा ध्यात असे. आपण तेव्हा भगवंताला सांगितलेलं की मी तुझा आठव करेल, पण महाराज आपण 80, 90, 100, 105 बरोबर आहे का महाराज? तेवढं वर्ष कोण जगते हो आता? अहो आपण आपलं आयुष्य तर जगतच आहोत, पण आपल्या या एका दिवसातला फक्त 5 मिनिट जरी आपण भगवंताला दिले ना तरी आपला उद्धार होतो महाराज. अहो सोपं आहे भगवंताचं नामस्मरण करणं. स्वयंपाक करताना फक्त भगवंताचं नामस्मरण करा, त्या नामस्मरणाची पावर त्या स्वयंपाकामध्ये होते महाराज. एवढं नामस्मरणाला खूप महत्व आहे. म्हणून तुम्हाला आम्हाला देह नामस्मरणासाठी प्राप्त झाला आणि आपण भगवंताचं जर नामस्मरण केलं तर तो हरी आपल्या हृदयामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. त्या हरीला आपल्या हृदयामध्ये साठवा. आणि हरीला हृदयामध्ये कसं काय साठवायचं महाराज? हरी केवढा मोठा आहे आणि आमचं हृदय किती छोटं आहे. त्या भगवान परमात्म्याला आम्ही आमच्या हृदयामध्ये कसं साठवायचं? अहो ज्याप्रमाणे भगवान परमात्मा आपल्या हृदयामध्ये आहेच, पण आपल्याला त्याला विशेष रूपाने साठवायचं आहे. ज्याप्रमाणे एखादा आपल्या घरी पाहुणा यावा. पूर्वी महाराज लोड शेडिंगचं खूप लोड शेडिंग होतं, पण आता तेवढी काही लाईट जात नाही. तो पाहुणा यावा आणि त्या पाहुण्याला सांगावं की पाहुणे बा ही तुमच्या जो बॅटरी राहू द्या, जर लाईट गेली तर ही बॅटरी काय करायची? सुरू करायची, म्हणजे उजेड पडेल. रात्री लाईट गेली महाराज, पण ते बॅटरी काही चालू होत नव्हती. ज्यांच्याकडे पाहुणे आले होते त्यांनी बघितलं की पाहुण्यांनी लाईट चालू केली का आपण बघू, पण बॅटरी काही चालू नव्हती. तो व्यक्ती त्या पाहुण्याजवळ आला आणि पाहुण्याला सांगू लागला की पाहुणे बा ती बॅटरी चालू करा, त्यामुळे काय होईल? उजेड पडेल. मग त्या मनुष्याने त्या पाहुण्याला सांगितलं की या बॅटरीचं बटन असं दाबायचं आणि मग काय होईल? बॅटरी सुरू होईल. मला सांगा त्या पाहुण्याकडे बॅटरी नव्हती का? बॅटरी होती, म्हणजे भगवान परमात्मा हृदयामध्ये आहेच, पण त्या बॅटरीचं काय नव्हतं? सुरू करायचं ज्ञान नव्हतं. तसं आपल्याला भगवंताचं ज्ञान नाही, आणि भगवंताचं ज्ञान आपल्याला नामस्मरणामुळे प्राप्त होईल. जर आपण नामस्मरण केलं तर भगवंताचं आपल्याला ज्ञान प्राप्त होईल आणि भगवान परमात्मा आपल्या हृदयामध्ये साठवला जाईल. विठ्ठल. मग आम्हाला समजलं महाराज की भगवान परमात्म्याला हृदयामध्ये साठवलं जाऊ शकतं, पण ज्याला साठवायचंय ते मोठं पाहिजे आणि ज्याच्यात साठवायचंय, जी वस्तू साठवायची ती लहान पाहिजे. ज्याच्यात साठवायचंय ते लहान आहे आणि जे साठवायचं ते मोठं आहे. केवढा मोठा आहे महाराज भगवान परमात्मा. एवढा प्रभू भावे जेने संपुष्टी राहावे. एवढा प्रभू भावे, प्रभू म्हणजे भगवंताचं सामर्थ्य सांगितलेलं आहे महाराज. आणि एवढा म्हणजे तो भगवान परमात्मा केवढा आहे, तर तो सर्व व्यापून भरलेला असलेला भगवान परमात्मा त्या हृदयामध्ये येतो. पण कशामुळे येतो महाराज? प्रेम सूत्र दोरी जिकडे नेतो तिकडे जातो हरी. भगवान परमात्मा कशाचा भुकेला आहे महाराज? थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. भगवंताकडे दुष्काळ आहे, पण कशाचा दुष्काळ आहे? प्रेमाचा दुष्काळ आहे. एवढा प्रभू भावे, आपल्या भावामुळेच भगवान परमात्मा आपल्या हृदयामध्ये साठवला जाऊ शकतो. म्हणून एवढा मोठा भगवान परमात्मा आपल्या हृदयामध्ये साठवला जातो महाराज. विठ्ठल विठ्ठल. मग त्या भगवान परमात्म्याला हृदयामध्ये साठवल्यानंतर, हृदय मंदिर झाल्यानंतर, तो भगवान परमात्मा हृदयामध्येच का राहतो? दुसऱ्या ठिकाणी का राहत नाही? कारण आपली जी कर्मेंद्रिय आहे, जी ज्ञानेंद्रिय आहे, ती काही रजगुणापासून काही तमोगुणापासून झालेली आहेत. पण आपलं जे अंतःकरण आहे ते सत्वगुणापासून झालेलं आहे. आणि भगवान परमात्मा सुद्धा सत्वगुणी आहे महाराज. म्हणून भगवान परमात्मा सत्वगुणी असल्यामुळे तो भगवान परमात्मा तिथंच राहतो महाराज. कशामध्ये? तर हृदयामध्ये राहतो. विठ्ठल. महाराज आम्हाला उदाहरण सांगा की भगवान परमात्मा एवढा छोटासा भगवान परमात्मा हृदयात राहतो कसा? भगवान परमात्मा मोठा आणि हृदय छोटं या हृदयामध्ये कसा राहतो? तर ज्याप्रमाणे महाराज आपण शाळेमध्ये जातो, शाळेमध्ये आपल्याला भूगोल विषय आहे आणि त्या भूगोलाच्या पुस्तकामध्ये एक नकाशा आहे. त्या नकाशात आपल्याला भारत केवढा दिसतो? भारत दिसतो ना आपल्याला. त्या भारतामध्ये आपल्याला आपला काय दिसतो? राज्य सुद्धा दिसतं, आपला जिल्हा सुद्धा दिसतो, आपला तालुका सुद्धा दिसतो. तर कशाच्यामुळे महाराज? तर स्केलमुळे आपल्याला ते ज्ञान प्राप्त होतं. म्हणजे एवढा मोठा भारत
एवढ्याशा नकाशात आपल्याला दिसतो, त्याप्रमाणे तो भगवान परमात्मा एवढा मोठा आहे, पण तो हृदयामध्ये राहतो. साठविला राहे हृदय संपुष्टी साठविला राहे हृदय संपुष्टी साठविला राहे हृदय संपुष्टी साठविला राहे हृदय संपुष्टी बाहेर ढाकुटी मूर्ती उभा बाहेर ढाकुटी मूर्ती उभा बाहेर धाकुटी मूर्ती उभा बाहेर ढाकुटी मूर्ती उभा साठविला राहे हृदय संपुष्टी साठविला राहे हृदय संपुष्टी साठविला राहे हृदय संपुष्टी साठविला राहे हृदय संपुष्टी मग कोणी कोणी आपल्या हृदयामध्ये भगवंताला साठवलं महाराज. चला सावता महाराजांकडे. सावता महाराजांनी आपल्या हृदयामध्ये भगवंताला साठवलं. धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला दाता त्रैलोक्याचा. सावता महाराजांनी भगवंताला आपल्या हृदयामध्ये साठवावं. राधेने महाराज भगवंताला आपल्या हृदयामध्ये साठवलं. राधा घेऊनी हरीला त्वरे जात मंदिरी हृदय मंचकी पौडविला श्री हरी. भगवंताला आपल्या हृदयामध्ये साठवावं. आणखी कोणी कोणी भगवंताला हृदयामध्ये साठवावं. जनाबाईंनी भगवंताला धरीला पंढरीचा चोर धरीला पंढरीचा चोर धरीला पंढरीचा चोर धरीला पंढरीचा चोर हे धरीला पंढरीचा चोर बांधूया धर धरीला पंढरीचा चोर पंढरीचा चोर पंढरीचा चोर हृदयामध्ये ठाणा केला हृदयामध्ये ठाणा केला हे हृदयामध्ये ठाणा केला त्या विठ्ठल पडीला धरीला पंढरीचा चोर धरीला पंढरीचा चोर पंढरीचा चोर पंढरीचा चोर. आणि एक म्हणजे महाराज वैकुंठवासी भीष्माचार्य वक्ते बाबांनी सुद्धा भगवंताला आपल्या हृदयामध्ये साठवलं. कसं साठवलं महाराज सांगतो तुम्हाला. आमचे डॉक्टर नेमाडे साहेब बाबांकडे जेव्हा बाबांचा अंतकाल होता, जेव्हा बाबांचे काही शेवटचे दिवस होते, तेव्हा महाराज डॉक्टर साहेबांनी बाबांची सेवा करावी. बाबांनी स्वतः डॉक्टर साहेबांना सांगितलेलं होतं की मला पांडुरंग परमात्मा दिसले आहेत आणि मनीवशे ते स्वप्नी दिशे. बरोबर आहे ना. मग मनामध्ये काय असलं साठवला महाराज. हृदय हरी साठवला आणि तोच हरी स्वप्न रूपामध्ये समोर सुद्धा उभा राहिला. म्हणून वक्ते बाबांनी सुद्धा हरीला आपल्या हृदयामध्ये साठवलेलं आहे. म्हणून साठविला हरी जिही हृदय मंदिरी. भगवंताला हृदयामध्ये साठवलं महाराज. कोठेही चित्ताशी नसावे बंधन हृदयी नारायण साठवावं. तुका म्हणे वेगी जाय सुटोनिया करोनी हृदया माझी हरी करोनी हृदया माझी हरी करोनी हृदया माझी हरी करोनी हृदया माझी वेगी जाय सुटून या म्हणून वेगात चाललंय. तुका म्हणे वेगी जाय सुटून या धरोनी हृदया माझी हरी. म्हणून भगवान परमात्मा हृदयामध्ये साठवल्यानंतर काय होईल तर तुमची एडझाड सुद्धा संपून जाईल. ते जगद्गुरु तुकोबारा अभंगाच्या दुसऱ्या चरणात. हो हो त्यांची सरली त्यांची सरली त्यांची सरली धार त्यांची सरली धार
एरझार झाला सफल व्यापार. त्यांची एरझार संपली आणि आपली एरझार चालूच आहे. किती वेळा जन्माया यावे नित्य व्हावे फजित. आपली एरझार चालूच आहे आणि आपल्याला ही एरझार चांगली एरझार प्राप्त झालेली आहे. मनुष्य देह प्राप्त झाला पण आपल्याला कळत नाही. आपली एरझार कशासाठी चालू आहे? संसारासाठी. पण परमार्थासाठी सुद्धा आपली एरझार असली पाहिजे. आपलं कसं आहे, मुदलामध्ये पडे तोटा ऐसा खोटा उदीन. आपल्या मुदलात काय महाराज? तोटा आहे. पण सत्याची साठी अवघाची भार नावडे व्यापार तुटीचा तो. संत महात्म्यांना तुटीचा व्यापार आवडत नाही. संत महात्म्यांचा व्यापार सफळ झाला. आधी संसार सुफळ झाला गे माये. 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 देखिले पाय विठोबाचे. देखिले पाय विठोबाचे. तो मज व्हावा, तो मज व्हावा, तो मज व्हावा, मज व्हावा. देखील तो मद भावा, तो मद भावा, तो मद भावा, तो मद भावा. आपला व्यापार सफल नाही व्हावा. आपण जर एखादा व्यापार करायला बसला, आपला व्यापार कसा असतो माहिती का? एकाने महाराज 50 पैशाच्या पुढे आणल्या बाजारात विकायला. चला 50 पैशाला पुढी, 50 पैशाला पुढी, उंदर मारायची पुढी, उंदर मारायची पुढी. सखाराम महाराज गेले बाजाराला. बाबांनी सुद्धा घरात उंदीर झाल्यामुळे काय घेतलं? त्या पुढ्या विकत घेतल्या. चला 50 पैसे पुढी, 50 पैसे, उंदर मारायची पुढी, उंदर मारायची पुढी. घरी आणली पुढी महाराज. मग सखाराम महाराज जेवायला बसले. उंदर मारायची नाही, माश्या मारायची. विठाल विठाल ना तरी बालक बोबडा बोली. म्हणून माश्या मारायची औषध आणली. सखाराम महाराज जेवायला बसले. मग माश्या गुणगुण करत होत्या. मग सखाराम महाराजला आठवण झाली की आपण बाजारातून माश्या मारायची औषध आणलेली. सखाराम महाराजांनी पुडी घेतली महाराज आणि ती उघडून बघितली. काहीच नाही. एका हाताने जेवण करावं आणि एका हाताने काय कराव्या? माश्या माराव्या. विठ्ठल. म्हणजे आपला असाही व्यापार होऊ शकतो. आपला व्यापार कसा? असा व्यापार आपला चालतो. एक काय झालं, एक व्यक्ती लाकूड तोड्या होता. रोज लाकूड तोडायचे आणि बाजारामध्ये विकायचे. 2 रुपयाला ती मोडी विकत होता आणि त्याचा संसार तसा चालत होता. त्याला 2 मुलं होते आणि त्याची पत्नी. सर्वजण त्या 2 रुपयावर आपला संसार भागवत होते. याला वाटलं आपण रोजच जातो, मोडी आणतो विकतो, रोज जातो मोडी आणतो विकतो. तो कंटाळला होता. बरं झालं तो कंटाळला होता, नाही तर काही लोक कंटाळतच नाही महाराज. खाटीवर पळत येतात पण सोडायला काही तयार होत नाही. मग महाराज तो कंटाळला आणि त्याने सांगितलं आपल्या पत्नीला, मी उद्यापासून जाणार नाही, मी मोडी आणायला जाणार नाही. पण त्याची पत्नी सुद्धा हुशार होती महाराज. पत्नी सुद्धा हुशार होती आणि त्याच्या पत्नीने सांगितलं, उद्या काय करा, तुम्ही 2 मोळ्या आणा आणि परवापासून मोडी आणायला जाऊच नका, घरीच राहा. घरी सुद्धा आरामात पंख्याची हवा खात बसा, पण कामाला जाऊ नका. त्याने महाराज दुसऱ्या दिवशी 2 मोळ्या आणल्या आणि त्या 2 मोळ्या बाजारात विकल्या. 2 रुपयाची एक मोडी, अशा 2 मोळ्या 4 रुपयाच्या विकल्या. पत्नी हुशार होती. त्या पत्नीने 2 रुपये घर खर्चात दावळले आणि 2 रुपये शिल्लक राहिले महाराज. त्या 2 रुपयाचा भाजीपाला आणला आणि तो भाजीपाला
गावामध्ये विकून त्या 2 रुपयाचे 4 रुपये केले. आता त्यांचा संसार व्यवस्थित चालू होता. 2 रुपयाचा भाजीपाला आणायचा, 2 रुपयाचे 4 रुपये करायचे, 2 रुपये घर खर्चात दावडायचे आणि 2 रुपयाचा भाजीपाला आणायचा दुसऱ्या दिवशी लगेच तो 2 रुपयाचा भाजीपाला विकून 4 रुपये करायचे. असं चालू असताना महाराज याला आठवण झाली ती फुटाण्याची. हा म्हटला माझी आज फुटाणे खाण्याची इच्छा झाली. त्याची पत्नी म्हटली तुम्हाला आरामात जे मिळते ते घ्या, ते खात बसा. जे तुम्हाला जेवण मिळते त्याच्यातच तुम्ही समाधानी माना. कशाला फुटाण्याची लालूच करता. बरेच जण महाराज फुटाण्याच्या लालूचमध्ये आपला काय करत आहेत, संसार सुद्धा उद्ध्वस्त करत आहे फक्त फुटाण्याच्या लालूचमध्ये. काहीचा फुटाणा सरकारी दुकानाकडे आहे, बरोबर आहे. महाराज तुकडोजी महाराज सांगतात की कुठल्याच प्रकारचं व्यसन करू नका. व्यसन तुमच्या जीवनाचं व्यसन केल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या जीवनाचा जर उद्धार करायचा असेल तर आपण जर निर्व्यसनी राहावं, हीच खरी आपली तरुणाची ओळख आहे महाराज. आणि तरुणामधला जो तरुणपणा कशामुळे जातो तर तो व्यसनामुळेच जातो. अग्नी भडकला युद्धाचा तू आळशी होऊ न बसे, तरुण सोनी रक्त न उसळे नौजवान तुझं म्हणायचे. तरुण असेल पण रक्त जर उतरत नसेल तर त्याला नौजवान कसं म्हणायचं महाराज. होईल त्याची तंबाखू आता शेवटच्या दिवशी मला वाटते. पण विठाला काय चालू होता आपला विषय. त्याच्या पत्नीला त्याने सांगितलं की मला फुटाणे पाहिजे, फुटाणे पाहिजे. ती पत्नी होती महाराज, ती पतिव्रता होती, ती आपल्या पतीचं ऐकणारी होती. तिने महाराज बाजारातून फुटाणे आणले, आठाण्याचे फुटाणे आणले. मग त्या 2 रुपयातले आठाणे गेले, राहिले शिल्लक 1.5 रुपये. मग त्या 1.5 रुपयाचा दुसऱ्या दिवशी भाजीपाला आणला, त्या 1.5 रुपयाचे 3 रुपये केले, 2 रुपये गेले घर खर्चात, राहिला किती रुपया. त्या रुपयाचा दुसऱ्या दिवशी भाजीपाला आणला, त्या रुपयाचे 2 रुपये केले, 2 रुपये गेले घर खर्चात, राहिलं किती, काय राहिलं शिल्लक. अहो सांगा ना, फुटाणे राहिले, बरोबर आहे. असा आपला व्यापार आहे मला. आपला व्यापार तुटीचाच आहे, पण संत महात्म्यांचा व्यापार हा एरझाड संपवणार आहे. म्हणून त्यांची सरली एरझाड झाला सफल व्यापार. विठ्ठल विठ्ठल. मग महाराज तो भगवान परमात्मा आम्ही हृदयामध्ये साठवला, आमची एरझाड सुद्धा संपली. मग आम्हाला चिंता आहे, आम्हाला भय आहे. ते भय आमचं कशामुळे दूर होईल तर तुकोबाराय म्हणतात तो भगवान परमात्मा तुम्हाला प्राप्त झाला ना तर तुमची चिंता आणि भय सुद्धा निघून जाईल. ते जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. हरियाला हाता, हरियाला हाता, हरियाला हाता, हरियाला हाता, हरियाला हाता, हरियाला हो, हरियाला हाता, हरियाला हा. मग कैसी भय चिंता आम्हा भय चिंता नाही धाक जन्म मरण काही एक झाला इहलोकी परलोक आले सकळी वैकुंठ. आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी देव उभा मागे पुढे उभी कोडी संकट. काय समर्थाची कांता कोरांड मागे राजयाची कांता काय भीक मागे. अहो भगवान परमात्मा आम्हाला प्राप्त झाला, आम्हाला कशाची चिंता आहे. काही एखाद्याचा मुलगा जर टाळ घेऊन उभा राहिला तर काही लोक म्हणतात आमची कुडी नवते ऐशे ह्याची पिशे निवडाले. उठती ते कुठती टाळ काय मांडीला गोंधळ. काय पोरा लागली चट धरी लावळाची काय वाट.
आपण भाग्यवान आहात महाराज की आपल्या पोटी जर अशी मुलं जन्माला आली असती. सुशिलो मातृपुण्येन पितृपुण्येन चातुरा दातृत्व वंश पुण्येन स्वपुण्येन स्वभाग्य. म्हणून आम्हा भयचिंता नाही धाक जन्म मरण काही एक झाला यलोकी परलका लोक आले सकळी वैकुंठ. म्हणून हरी भगवान परमात्मा प्राप्त झाल्यामुळे, कारण तो सगळ्या भयातून मुक्त करणारा भगवान परमात्मा आहे, त्या काळाचं सुद्धा आम्हाला भय नाही, कारण आम्हाला भगवान परमात्मा प्राप्त झालेला आहे. आम्हाला कुठल्याच प्रकारची चिंता नाही, कारण पूर्ण विश्वाचं भरण पोषण करणारा भगवान परमात्मा आहे. मग महाराज तो भगवान परमात्मा कर्म शिल्लक ठेवतो का? तुका म्हणे हरी काही उरो ने देवरी विठोबार कुमार. विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई. तुका म्हणे हरी काही उरो ने देवरी. तो भगवान परमात्मा काही शिल्लक ठेवत नाही महाराज. निळोबारायांची गवळण नाही. माझे मी पणाचा करुणी फराळ उरले खावयाशी बैसला सकळ ऐसा भुकाळू हा नंदाचा गोळ तया पुरे विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल माझे मी पणाचा करुणी फराळ उरले खावयाशी बैसला सकळ ऐसा भुकाळू हा नंदाचा गोवळ याशी न पुरे ग्राशिता माझा खेळ हो. आता काय करू नसता जवळी संचित प्रारब्ध ते बक्षिले समोडी कर्माच्या घेतल्या कवडी विषय वासना त्या गिळिल्या निमिषमुळी हो. म्हणून भगवान परमात्मा काही शिल्लक ठेवत नाही. तुका म्हणे हरी काही उरो ने देवरे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. इंद्रायणीत जल विभोरे श्री गजानन माऊली. इंद्रायणिका जल ही बोले श्री गजानन माऊली. इंद्रायणीत जल विभोरे श्री गजानन माऊली. इंद्रायणिका जल ही बोले जय गजानन माऊली. जय गजानन माऊली गुरु गजानन माऊली. जय गजानन माऊली गुरु गजानन माऊली. अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री गजानन माऊली. अनंत कोटी ब्रह्मांड नायक गुरु गजानन माऊली. जय गजानन माऊली गुरु गजानन माऊली. गजानन माऊली श्री गजानन माऊली. जय गजानन श्री गजानन गुरु गजानन माऊली. जय गजानन श्री गजानन गुरु गजानन. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तप्रतिपाल वेगावनिवास समस्त सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. साठविला हरी जिही हृदय मंदिरी त्यांची सरली एरधार झाला सफल व्यापार. हरी आला आता मग कैसी भय चिंता. तुका म्हणे हरी काही उरो ने देवरी. न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनवितो असे. पायाच्या पसारे काही बोलिलो विनोदे मद क्षमा करणे संती नव्हे अंगभूत युक्ती. नोहे नोहे हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोसणे जन्मजन्मी. तुका म्हणे जे काही योग्य असेल ते माझे गुरुवर्य सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक वर्ग, तसेच माझे वैकुंठवासी ज्येष्ठ गुरुबंधू अतुल महाराज यांचा आहे महाराज. कारण या ठिकाणी कीर्तन करणं म्हटल्यावर साधी गोष्ट नाही, पण अतुल महाराजांची आमच्यावर काहीतरी कृपा असेल म्हणून त्यांच्या मुखातूनच आज ही कीर्तन सेवा झालेली आहे. ना तरी बालक बोबडा बोलिका वाकुडा वेचुका पावली ते चोज करुणी माऊली रिजे जेवी. झालेली कीर्तन रूपी सेवा सर्व संत महात्म्यांच्या चरणी तुम्हा श्रोते मायबापाच्या चरणी समर्पित करतो आणि वाणीला पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोली दिली पुरे